हाय फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल एडिक्स. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे की म्हाडा एक्झाम ॲनालिसिस बाय सिव्हिल एडिक्स. जेई सिव्हिलसाठी ही जी एक्झाम कंडक्ट केली होती म्हाडाने आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी, तर 30 आणि 1-2 ही एक्झाम चालू होती. तर आता ही एक्झाम संपलेली आहे. सो एक्झामचं ॲनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट का असतं फ्रेंड्स? का आपण एक्झाम ॲनालिसिसचे व्हिडिओ टाकतो? कारण दिस इज द रोड, or you can say track, to crack next exam. तुम्हाला अजून ह्याच नाही, जेईच्या ह्याच्या आधी पण एक्झाम्स येऊन गेल्या फ्रेंड्स. PWD असेल, WCD असेल, BMC असेल, ATP असेल, अशा खूप एक्झाम्स येऊन गेल्या. त्यानंतर ही आता आली म्हाडा, अजून MIDC, अशा खूप एक्झाम्स जेईसाठी कंडक्ट केल्या गेल्या. आपल्याला एक्झाम ॲनालिसिस का बघायचं असतं? कारण ते आपल्याला एक डायरेक्शन देतं फ्रेंड्स, जे आपल्याला युजफुल आहे क्रॅक करायला. जे नवीन नवीन एक्झाम्स अजून शासन कंडक्ट करतं डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू, किंवा जेई लेवलसाठी म्हणा, ई लेवलसाठी म्हणा, MPSC म्हणा, त्या सगळ्या एक्झाम्स क्रॅक करायसाठी आपल्याला ह्या गरजेच्या असतात. ह्या एक्झामचं ॲनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट असतं, की किती कुठल्या सब्जेक्टला वेटेज आहे, त्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता की येणारे पेपर्स कसे असतात. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू नो. तर बघूया आपण जेई शिफ्ट 1साठी बघा काय काय एक्झाम ॲनालिसिस बाय सिव्हिल एडिक्सनुसार आपल्याला जे जे रिव्ह्यूज भेटले मुलांकडून, त्यानुसार हे तयार केलं आहे. तर बिल्डिंग मटेरियल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, सॉम, RCC, सॉईल, सर्वे, स्टील, इंटरनेट, हा जो तुमचा एक्झामचा सिलेबसमध्ये जे सब्जेक्ट्स मेन्शन केले होते त्याच्यावरच क्वेश्चन्स विचारले आहेत. तर बघा, ह्यामध्ये पण बिल्डिंग मटेरियल्समध्ये म्हणायचं गेलं तर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, टिंबर, पेंट्स, रॉक्स, ह्यावर क्वेश्चन्स बघायला भेटले. जवळपास 21 क्वेश्चन्स, व्हेरी व्हेरी हाय, सगळ्यात जास्त वेटेज. पण ते मीडियम टू हार्ड लेवलचे क्वेश्चन्स होते. त्यानंतर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणायचं गेलं तर डोर, विंडोज, रूफवर क्वेश्चन्स बघायला भेटले 6 मीडियम कॅटेगरीचे क्वेश्चन्स होते. त्यानंतर सॉमचं म्हणायचं गेलं तर डिफ्लेक्शन अँड स्लोप, ज्यामध्ये एक स्टँडर्ड व्हॅल्यूज असतात की सिम्पली सपोर्टेड विथ UDL, कॅन्टिलिव्हर विथ UDL, सिम्पली सपोर्टेड विथ पॉईंट लोड, कॅन्टिलिव्हर विथ पॉईंट लोड, त्यासाठी स्लोप सांगा, डिफ्लेक्शन सांगा. असे 3 क्वेश्चन बघायला भेटले इझी कॅटेगरीतले, कारण ते सगळ्याच पुस्तकात, सगळ्याच नोट्समध्ये, कुणाच्याही नोट्समध्ये हे तुम्हाला डेफिनेटली दिसणारच आहे. सॉम RCC आणि प्री स्ट्रेसमध्ये स्लॅब आणि कॉलमला थोडं वेटेज दिलं गेलं, आणि प्री स्ट्रेसवर एखादा क्वेश्चन होता. असं करून 4 क्वेश्चन्स ह्या कॅटेगरीतले विचारले. सॉईलवर 4 क्वेश्चन्स विचारले गेले. स्लोप, स्टॅबिलिटी आणि स्टॅबिलायझेशनवर, सर्वेवर, प्लेन टेबल, थिओडोलाइट, कंपास, ह्या रिलेटेड 4 क्वेश्चन्स होते. मीडियम कॅटेगरीतले स्टीलमध्ये कॉम्प्रेशन आणि टेन्शन मेंबर, 2च युनिट्सवर क्वेश्चन्स फ्रेम केले होते, ते इझी कॅटेगरीतले होते. इंटरनेट जर म्हणायचं गेलं तर 4 क्वेश्चन्स मीडियम कॅटेगरीतले क्वेश्चन्स होते. सो इंटरनेटचं पण सिलेबस जवळपास जर बेसिक तुम्ही वाचून गेला असाल तर डेफिनेटली इझी होता. तर ह्यावरनं काय करतं फ्रेंड्स, बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन बघा, 21+6 दॅट इज 27 to 30 क्वेश्चन्स तुम्हाला बिल्डिंग मटेरियल एका सब्जेक्ट, म्हणजे ऑलमोस्ट 55 to 60% वेटेज दिलं गेलं होतं फक्त बिल्डिंग मटेरियल अँड बिल्डिंग कन्स्ट्रक्शनला. बाकी सगळे मिळून ओनली 40% वेटेज. म्हणजे बघा, जर एखाद्याने जर इक्वल वेटेज पकडून जर अभ्यास केला असेल, त्यांनी प्रत्येक सब्जेक्टला, किती जवळपास 7 सब्जेक्ट आहेत, प्रत्येक सब्जेक्टला जर इक्वल टाईम दिला असेल, तर विचार करा त्याची स्ट्रॅटेजी पूर्ण कोलॅप्स झाली असेल. कारण फक्त एकाच सब्जेक्ट, बिल्डिंग मटेरियल प्लस कन्स्ट्रक्शन मिळून जर टोटल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जर आपण पकडलं, तर डेफिनेटली ह्याला 60% वेटेज इज अ व्हेरी व्हेरी हाय वेटेज. एवढा एक जरी सब्जेक्ट नीट केला असता तर गेम चेंज झाला असता फ्रेंड्स, कारण तसंच झालेलं आहे. त्यानंतर सॉम जास्त करायची गरज नव्हती अभ्यास. ऑफकोर्स एक्झाम नंतर आपल्याला असे वाटतात की बाबा ह्या सब्जेक्टला जास्त वेटेज द्यायचं गरज नव्हतं. आपण खूप एक्झामसाठी सॉमचा अभ्यास करतोच. त्यामुळं ह्या पुढं तुम्ही आता लक्षात ठेवू शकता की जे तुमचे सब्जेक्ट खूप दिवसांपासून चालू आहेत, त्या सब्जेक्टवर थोडं वेटेज तुम्ही कमी द्या स्टडीसाठी. जसं की सॉम आहे, RCC आहे, स्टील आहे, ह्या सब्जेक्ट्स आपल्याला प्रत्येक एक्झामला बघायला भेटतात. सॉईल आहे. तर ह्याचे जर बेसिक्स तुमचे एकदा क्लिअर आहेत, तर परत डिटेलमध्ये जाण्यात पॉईंट नाही फ्रेंड्स. खूप बेसिक क्वेश्चन्सच पडतात, जास्त काय अवघड पडत नाहीत.
महत्त्वाचं आजकालचा जो ट्रेंड चालू आहे सगळ्याच एक्झामचा, बिल्डिंग मटेरियल प्लस बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, ह्यावर थोडे मीडियम टू टफ लेवलचे क्वेश्चन्स विचारण्यात येत आहेत. तर त्यावर तुम्हाला फोकस करायचं फ्रेंड्स येणाऱ्या एक्झाम्समध्ये, की बिल्डिंग मटेरियल बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे रेफरन्स बुक्स घ्या, थोडं डिटेलमध्ये जावा, बघा काय टॉपिक एक्झॅक्ट सिमेंट कॉन्क्रीट रिलेटेड क्वेश्चन्स खूप येत आहे. तर ट्राय करा, बघा थोडे हाय लेवलचे क्वेश्चन्स, त्यामध्ये टिंबर, पेंट्स, रॉक्स, आपण व्हिडिओज पण बनवलेले आहेत ह्या सगळ्यांवर. डोर, विंडोज, रूफ ह्या रिलेटेड बघा, थोडं वाचा. बऱ्याच एक्झामला MPSCला पण ह्यावर क्वेश्चन्स फ्रेम झालेले आहेत आणि तिथून सगळ्याच एक्झाम्सला SSC पासून जे आत्ताचे आपले जे स्टेट PSCs आहेत किंवा म्हणतो ना आपण डायरेक्ट रिक्रुटमेंटचे जे काही एक्झाम्स आहेत, त्या सगळ्या एक्झाम्समध्ये बिल्डिंग मटेरियल आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन डेफिनेटली गोइंग टू प्ले अ बिग रोल. तर यापुढे तुम्ही हे लक्षात ठेवायची गरज आहे. सो ओव्हरऑल पेपर जो होता तो 50 क्वेश्चन्स टेक्निकलचे होते आणि मीडियम टू इझी कॅटेगरीतले क्वेश्चन्स होते फ्रेंड्स. त्यामुळं जर पेपरचं टाईप जर डिसाईड करायचा झाला तर कुठंतरी मीडियम टू इझी कॅटेगरीचा पेपर होता. खूप असा काही टफ पेपर नव्हता. क्वेश्चन्स वेगळे होते, नक्कीच होते. थोडे जे डायरेक्टली तुम्हाला बघायला भेटणार नाही कुठल्या पण प्रिव्हियस इयरला असे क्वेश्चन्स होते. फक्त तुम्हाला त्यासाठी थोडं बेसिक अंडरस्टँडिंग रिक्वायर्ड होतं. एक म्हणतो ना, एक कुठंतरी रेफरन्सचं नॉलेज, एक रेफरन्स बुकमधलं जे काही नॉलेज असतं बेसिक, जे कन्सेप्ट बिल्डिंग, तर ती गरजेची होती. सो दिस वॉज द टेक्निकल ॲनालिसिस. तर हे का गरजेचं आहे फ्रेंड्स, जे काय एक्झाम्स होणार आहेत आता ह्यापुढं, PWD असेल, WCD असेल किंवा WRD असेल किंवा अजून BMC असेल किंवा अजून तुमची जी काय भूमी असेल, जी काय एक्झाम्स येणार आहेत आता JEE लेवलसाठी किंवा MPSC पण म्हणा. MPSCला तर ठीक आहे, इक्वल वेटेज दिलं जातं कारण त्यामध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 पेपर 2. सो ह्या कॅटेगरीचं जे ॲनालिसिस आहे हे यामध्ये इन्क्लूड होत नाही. याचं ॲनालिसिस आपल्याला वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. पण PWD असेल, WCD असेल, पॅटर्न थोडा बघायला वेगळा भेटतं. कारण जेव्हा आपले MIDC पण जेव्हा झाली तेव्हा पण वेटेज वेगळे वेगळे होते. मागच्या वर्षीचे जे एक्झाम्स कंडक्ट केले होते त्यावेळेस सॉईल ला वेटेज जास्त दिला गेला होता, सॉईल मेकॅनिक्सला. पण आता ट्रेंड थोडा चेंज झाला. आता बिल्डिंग मटेरियल्सला, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनला वेटेज थोडा जास्त बघायला भेटत आहे. बघूया आपण येणाऱ्या एक्झाम्समध्ये पण आपण ट्राय करू की आपली जी स्ट्रॅटेजी आपण बनवतो एक्झामसाठी ती परफेक्टली कुठंतरी मॅच होईल आणि तुम्हाला जे एक्झॅक्ट टाईम जो द्यायचा, अलॉट करायचा आहे सब्जेक्टला, तो तुमचा परफेक्ट पाहिजे फ्रेंड्स. परफेक्ट पाहिजे म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही सॉमलाच खूप टाईम दिला पण सॉमचे क्वेश्चन्स खूपच कमी आले, किंवा जर तुम्ही एस्टिमेटिंगला टाईम जास्त दिला पण त्याचे क्वेश्चन्स खूप कमी आले. असं होता कामा नये. तुम्ही ज्या सब्जेक्टला टाईम देताय किंवा तुम्ही ज्या सब्जेक्टवर खूप वेळ घालवताय त्याच सब्जेक्टचे क्वेश्चन्स कसे येतील एक्झाम्समध्ये, आपल्याला त्या गोष्टीवर फोकस करायचं आहे. आणि नेक्स्ट आहे आपलं नॉन टेक्निकल ॲनालिसिस. जर बघायला गेलं तर 100 मार्क्स. पण आजकाल जे काही एक्झाम्स वन स्टेजमध्ये कंडक्ट होत आहेत, वन स्टेजमध्ये, आता त्यांनी नॉन टेक्निकलचं पार्ट थोडं वाढवलं आहे कारण कॉम्पिटिशन वाढलेली आहे. कॉम्पिटिशनमध्ये बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग तर खूप पहिल्यापासून सगळ्याच एक्झाम्सला सिव्हिल इंजिनिअरिंग असतेच, टेक्निकल तर असतंच. पण जे नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे तो थोडा पोरांना टफ जातो. त्यामुळे त्यांनी नॉन टेक्निकलचं वेटेज पण एक्झामला ऑलमोस्ट 50% केलेलं आहे. जे PWDला किती होतं, 25% होतं. WCDला, WRDला ऑलमोस्ट 40% होतं हे वेटेज. आता हे वाढवून बघा म्हाडाला 50% केलं गेलं आहे. म्हणजे ह्यावरनं काय कळतं की जे नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे तो इक्वली इम्पॉर्टंट आहे. पहिल्यासारखं आता करता येणार नाही की हा पार्ट थोडा ऑप्शनला ठेवू आपण आणि टेक्निकलवर पूर्ण फोकस करून आपण काही करूनही पोस्ट मिळू शकतो, असं नाही आहे. बघताय तुम्ही MIDCचा रिझल्ट जो आहे, MIDCचा पोरांनी किती अभ्यास केला आहे. जर 100% कट ऑफ येतो तर डेफिनेटली मुलं नॉन टेक पण करताय, टेक्निकल पण करताय. सो ऑलमोस्ट हे असं झालं की आता सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला परफेक्ट होणं गरजेचं आहे जर तुम्हाला कॉम्पिटिशनला टक्कर द्यायची यार तर. नाहीतर फक्त टेक्निकलवर तर कुठलीच एक्झाम मला तर वाटत नाही की क्रॅक करता येईल आता. सो टेक्निकलचा करून पण आपल्याला रिझनिंग असेल, GK असेल ह्याच्यावर फोकस करायचा आहे. कारण मराठी इंग्लिश पण आपण खूप पहिल्यापासून 10th पासून आपल्याला मराठी इंग्लिशचा ठीक आहे, जे काय बेसिक नॉलेज आहे त्याच्यावर अटेम्प्ट करू, पण GK आणि रिझनिंग हे खूपच महत्त्वाचे पार्ट झालेले आहेत आत्ताच्या एक्झाम्सला. आणि आता जर तुम्ही बघताय MPSCचा नवीन पॅटर्न, तर डेफिनेटली तुम्हाला बघायला भेटेल की ह्याचं वेटेज वाढलं आहे. रिझनिंग असेल, GK असेल,
तर त्या एक्झाममध्ये पण MPSCच्या पण नवीन एक्झाममध्ये कसा पार्ट राहील रिझनिंगचा, त्यामुळं आपल्याला जुने पेपर्स करणं गरजेचं आहे. बघा रिझनिंगमध्ये जे MIDCमध्ये मी सांगितलं तुम्हाला सिलॉगिझम्स, प्रत्येक रिझनिंगच्या पेपरला सिलॉगिझम्सवर क्वेश्चन असतो. पण ह्यावेळेस थोडा मिरर इमेजवर पण क्वेश्चन्स होते, काही सिटिंग अरेंजमेंटवर काही क्वेश्चन्स होते, रँकवर क्वेश्चन्स होते, ब्लड रिलेशन हे म्हणजे कॉमन पार्ट जर बघायला गेला तर सिलॉगिझम्स, ब्लड रिलेशन आणि सिरीज आणि डेटा इंटरप्रिटेशन ह्याच्यावर क्वेश्चन डेफिनेटली असतातच या एक्झाम्सला. ठीक आहे, मिरर इमेजचं आणि रँकचं वर खाली होऊ शकतं, सिटिंग अरेंजमेंटचं पण सिलॉगिझम्सवर डेफिनेटली क्वेश्चन असतो, ब्लड रिलेशनवर तर असतो, सिरीजवर असतो आणि डेटा इंटरप्रिटेशनमध्ये पाय चार्ट, बार चार्ट ह्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स बघायला भेटतील. हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमी हे चारही सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट राहिलेले आहेत GKसाठी. आणि ह्यावेळेस जर म्हणतो ना शॉकिंग गोष्ट जर काय आहे तर करंट अफेअर्सचं वेटेज झालंय 0 ह्या एक्झामसाठी म्हाडासाठी. म्हणजे ज्यांनी ज्यांनी करंट अफेअर्सवर टाईम दिलाय बघा त्यांचा टाईम ऑलमोस्ट टाईम वेस्ट म्हणता येईल, टाईम वेस्ट. कारण बघा काय फायदा, ज्या पोरांना ह्या एक्झाममध्ये एवढा अभ्यास करताना जेवढा फायदा व्हायला पाहिजे होता फ्रेंड्स तेवढा नाही झाला. करंट अफेअर्सचं वेटेज जर त्यांनी 0 केलं आहे तर विचार करा, त्यांनी सिलेबसमध्ये जे मेन्शन केलेले टॉपिक्स आहेत तेच पूर्ण नाही, जर इक्वल वेटेज नाही देत आहे एक्झाम तर आपल्याला स्ट्रॅटेजीच बनवायची गरज आहे ह्याच्यावरून. कारण ज्या ज्या गोष्टी मेन्शन केल्या सिलेबसमध्ये सगळे सब्जेक्ट आहेत, पण बघा सब्जेक्टला पण पार्शालिटी केलेली आहे. काही सब्जेक्टला जास्त वेटेज, काही सब्जेक्टला खूपच कमी वेटेज. तसंच आपल्याला ह्या पुढं पण आपल्याला ही स्ट्रॅटेजी वापरायची आहे. थोडं GKवरच बेसिक्सवर फोकस करायचं, इकॉनॉमी, पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी ह्याच रिलेटेड आपल्याला टॉपिक्स थोडे वाचून जायची गरज आहे कुठल्याही एक्झामला इथून पुढं. त्यानंतर मराठीचं जर बघायला गेलं तर सिनोनिम आहे, अँटोनिम आहे, पॅसेज आहे, ग्रॅमर ह्या बेसिक गोष्टी आहेत. आणि हा MPSCच्या पण प्रीच्या पेपरमध्ये सेम गोष्टी विचारणार आहेत. सो हे तर बेसिक पार्ट आहे सगळ्याच एक्झामला. एवढंच पडतं की सिनोनिम, अँटोनिम, पॅसेज आणि ग्रॅमर ह्या चारच गोष्टी आपल्याला कुठल्याही इंग्लिश असू दे, मराठी असू दे, अशा लँग्वेज जे सब्जेक्ट्स आहेत तेवढंच करायचं आहे. पॅसेजवर फोकस नीट करायचं, पॅसेजचे मार्क्स जाऊ द्यायचे नाही आहेत, हे फिक्स असतात. सिनोनिम, अँटोनिम्स म्हणलं की वर्ड्सवर थोडं भर द्या. रोज 5 to 10 वर्ड्स तुमचे डेली तुमच्या, एक जरी ते एक्झामला पडू किंवा नाही पडू तुम्ही प्रॅक्टिस करा 5 to 10 वर्ड्स डेली. डेली 5 ते 10 शब्द नवीन नवीन बघा, वाचा, डिक्शनरी उघडा किंवा इंटरनेटवरून पण आता बरेच चांगले चांगले पण पुस्तकं आहेत किंवा इंटरनेटवरून तुम्ही सर्च करा, बेसिक समजून घ्या. ग्रॅमर जर म्हणायचं केलं तर बघा ॲक्टिव्ह, पॅसिव्ह, वॉईसवर क्वेश्चन्स असतातच इंग्लिशचे. डिग्रीवर सुपरलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि त्यानंतर टेन्सेसवर, पास्ट, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स जे काय असेल टेन्सेसवर. तर हे सगळ्या गोष्टी ग्रॅमरच्या तुम्हाला येणं थोडं बेसिक्स. व्रेनन मार्टिन म्हणून एक पुस्तक आहे, व्रेनन मार्टिन. व्रेनन मार्टिन जेव्हा आता इंग्लिश मिडियमच्या मुलांना हे जनरली बेसिक बुक असतं, बेसिक बुक इंग्लिश मिडियममध्ये जे शिकले त्यांना माहीत असेल. व्रेनन मार्टिन म्हणून एक चांगलं ग्रॅमरचं बुक येतं. त्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बेसिकनी कवर केलेल्या आहेत, चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजवलं आहे. सो हे पुस्तक तुम्ही रेफर करू शकता ग्रॅमरसाठी. आणि बाकी राहिला प्रश्न पॅसेजसाठी काही करायची गरज नाही, प्रिव्हियस इयर सफिशियंट आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, सिनोनिम, अँटोनिम तर तुम्हाला सांगितलं कुठलीही डिक्शनरी जरी तुम्ही घेऊन बसला आणि 5-5 शब्द घेतला, कुठलीही पॉकेट डिक्शनरी घ्या किंवा इंटरनेटवरनं सर्च करा, एक स्टँडर्ड वर्डची लिस्ट काढा, बस. जास्त करायची गरज नाही इंग्लिश मराठीला. फोकस तुम्ही हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमी ह्या चारही सब्जेक्टवर थोडा वाढवा फ्रेंड्स. GK खूप इम्पॉर्टंट झालेला आहे आता एक्झाम क्रॅक करण्यासाठी. कारण आता बघा ह्या रिलेटेड जर तुम्हाला सांगायचं गेलं तर GKसाठी तुम्ही वापरू शकता. मी म्हणलं ना 2 पुस्तकं आहे, मनोहर पांडेचं एक बुक आहे आणि लुसेंट GK. ह्यामध्ये तुम्हाला एकदम बेसिक लेवलनी दिलेल्या आहेत गोष्टी आणि तुम्हाला ते इझी पण जातील. रिझनिंगसाठी तर सगळ्यात बेस्ट म्हणलं तर आर एस अग्रवाल म्हणा किंवा मग अजून बाकीचे पण जे बुक्स आहेत, जे काय बाकीच्या एक्झामसाठी CSAT म्हणा, MPSCचं प्रिव्हियस इयरचं बुक असेल किंवा UPSC प्रिव्हियस इयरचं बुक असेल CSAT रिलेटेड तर ते तुम्ही वापरू शकता. प्रिव्हियस इयर सोल्युशन्स जे MPSCचे असतील, UPSCचे असतील तर ते पुस्तकातून पण तुम्ही CSAT कवर करू शकता. ह्यामध्ये सगळं रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स आणि त्या रिलेटेड जर तुम्ही एखादी टेस्ट सिरीज जर घेतली तर ते बेस्ट राहील हे तुमच्यासाठी. कारण जोपर्यंत तुम्ही टेस्ट देणार नाही फ्रेंड्स, जर तुम्ही टेस्ट देणार नाही तर तुमचा रिझल्ट
ॲक्च्युअलमध्ये एक्झामच्या आधी प्रेडिक्ट नाही करता आला जर तुम्हाला तुमची लेवल, तर इट्स नो यूज आफ्टर एक्झाम. आफ्टर एक्झाम तुम्ही परत त्याच गोष्टीवरून परत निराश व्हाल की माझी 1 मार्काने गेली, माझी 2 मार्काने गेली, माझी 3 मार्काने गेली. ह्या गोष्टी होता कामा नये. आपल्याला एक सेटच करायचं इथून बेसिक, की मी आधीच ती एक्झाम इतका अभ्यास करून त्या लेवलला पोहोचणार आहे, की ती वेळच येऊ नये तुम्हाला सांगायची, की 1 मार्काने किंवा 2 मार्कांनी. तर डेफिनेटली तुमची पोस्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्झामच्या सेंटरमध्ये बसाल पेपर द्यायला, तिथंच कन्फर्म तुमच्या मनालाच वाटलं पाहिजे, की तिथंच माझी पोस्ट निघालेली आहे. कारण आपण तेवढं हार्ड वर्क करायचं आहे फ्रेंड्स. जोपर्यंत तुम्ही त्या लेवलला पोहोचत नाही, तोपर्यंत अभ्यास सोडायचा नाही आहे. उद्देश एवढाच आहे हा व्हिडिओ बनवायचा, की हा ॲनालिसिस टाकायचा म्हणजे उगीच आपल्याला काहीतरी बघायचं आणि सोडून द्यायचं असं नाही आहे, किंवा काय पडलं एक्झामला, काय नाही पडलं ह्याच्यावरचा हा हा इंटेन्शननी हा व्हिडिओ नाही बनवत आहे. त्याचं इंटेन्शन आहे की ह्यातनं तुम्ही गोष्टी समजून घ्या, की कुठल्या लेवलला चालला आहे आणि काय काय अजून करता येईल आपल्याला एक्झामसाठी पुढच्या, काय स्ट्रॅटेजी चेंज करायची गरज आहे. स्ट्रॅटेजी बनवा फ्रेंड. जोपर्यंत प्लॅन एक नसेल, एक स्ट्रॅटेजी नसेल पहिल्यापासून, तर डेफिनेटली तुम्ही परत परत फेल व्हाल. तुम्ही परत परत फेल व्हाल. सो प्रिपेअर द बेस्ट प्लॅन फ्रॉम प्रिव्हियस इयर्स घ्या. परत परत ते क्वेश्चन्स बघा, अजून काय काय पडू शकतं किंवा पडू शकलं असतं टॉपिक्स, त्याच्यावर फोकस करा आणि त्या पण टॉपिक्सची क्लॅरिटी ठेवा. म्हणजे तुम्हाला आता लक्षात येईल की नेक्स्ट एक्झाम्समध्ये की तुम्ही प्रिपेअर राहाल, प्रॉपरली प्रिपेअर राहाल. सो एवढंच सांगायचं फ्रेंड्स. आपण बाकीचं जे काय ॲनालिसिस आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आणि बाकीच्या पण बेसिक गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करूया. सो थँक्यू फॉर लिसनिंग दिस व्हिडिओ. आय होप यू अंडरस्टूड द थिंग्स. आणि आपण असंच भेटत राहू फ्रेंड्स. थँक्यू फॉर वॉचिंग.